Welcome to BA BSc students. Myself Janardhan Mane, working as a Department of Mathematics, Sanjeevani Mahavidyalaya Chapoli. The students, Swami Ramanathin Marathwada University Nanded, choice based credit system, semester pattern, Faculty of Science, BA BSc Mathematics. The students, फर्स्ट इयर म्हणजे टोटल 2 सेमिस्टर आहेत. फर्स्ट सेमिस्टर इज 2 पेपर, सेकंड सेमिस्टर इज 2 पेपर. आता आपला सेकंड सेमिस्टरची स्टडी करायचं आहे. सेकंड सेमिस्टरमध्ये इन दिस सेमिस्टर टोटली 2 पेपर. फर्स्ट इज इंटिरियर कॅल्क्युलस and second is geometry. The students, assessment shall consist of continuous assessment, that means CA, and end semester examination, that means ESE. प्रत्येक पेपरमध्ये कंटिन्युअस असेसमेंट हे 10 मार्काचा पेपर आहे आणि एंड सेमिस्टर एक्झाम ही 40 मार्क्स आहे. म्हणजे टोटल आपला 50 मार्काचा पेपर आहे. ईच पेपर इंटिग्रल कॅल्क्युलस 50 मार्क्स and geometry is 50 marks. Year wise जर म्हणलं 80% end semester exam, that means 40 marks first semester, 40 marks second semester, 40 marks first paper, 40 marks second paper, and continuous assessment 10 marks. First paper and second paper is 10, also 10 marks. That means each paper are 50 marks, that means 2 credit. प्रत्येक सेमिस्टरचा प्रत्येक पेपर हा 50 मार्काचा आहे आणि 2 क्रेडिट 25 मार्कासाठी 1 क्रेडिट आहे. तर स्टुडंट्स, आपण सेकंड सेमिस्टरचा थर्ड पेपरची स्टडी करणार आहात. तो पेपर आहे इंटिग्रल कॅल्क्युलस. सेकंड सेमिस्टर कन्सिस्ट ऑफ 2 थिअरी पेपर्स, each of 50 marks. And last is lab course work, annual pattern practical. म्हणजे आपला लास्ट इयरला जो प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती एक्झाम लॅब कोर्स म्हणून 50 मार्काचा आहे पेपर आहे. एंड सेमिस्टर एक्झाम म्हणजे आपला लास्ट इयरला. धिस कोर्स प्रोव्हाइड द मेथड ऑफ फाइंडिंग इंटिग्रेशन. दॅट्स मीन्स आपण स्टडी करतोय इंटिग्रल कॅल्क्युलसची. इंटिग्रल कॅल्क्युलसबद्दल थोडं आपण त्याचे वेटेज, त्याचे ऑब्जेक्टिव्स, इंटिग्रल कॅल्क्युलसचे आउटकम आपण थोडक्यात बघू. त्यानंतर आपण स्टार्ट द सिलेबस. दिस कोर्स प्रोव्हाइड द मेथड ऑफ फाइंडिंग इंटिग्रेशन, कन्सेप्ट ऑफ इंटिग्रल, त्याची कन्सेप्ट बघणार आणि त्याचे ॲप्लिकेशन्स टू फाइंड एरिया अँड व्हॅल्यू. तर थोडक्यात जर ऑब्जेक्टिव्ह बघायचे असेल, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स मीन्स द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पेपर इंटिग्रल कॅल्क्युलस टू स्टडी मेथड ऑफ फाइंडिंग इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन्स. And another is irrational algebraic function, study gamma and beta functions, multiple integral and application of integration to find area and value. थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि इंटिग्रल कॅल्क्युलसचे आउटकम म्हणजे ज्यावेळेसला आपण इंटिग्रल कॅल्क्युलस हा पेपर शिकतो, आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ द कोर्स स्टुडंट विल बी एबल टू first apply method of integration to find the integral of functions. फायदा होता आपला. सेकंड, solve examples of definite integral using properties definition integrals, and find the area of volume of the given shape, and अंडरस्टँडिंग कन्सेप्ट ऑफ गॅमा अँड बीटा फंक्शन. तुमचे काय गॅमा अँड बीटा फंक्शनचे डेफिनेशन्स
आणि त्याचे प्रॉपर्टीज हे तुमचे क्लिअर होऊन जाईल इंटिग्रल कॅल्क्युलस हा पेपर शिकल्यानंतर. देन द सॉल्व ऑफ मल्टिपल इंटिग्रल. Okay, then we start the syllabus of integral calculus. In this paper, to convert totally 4 units. First unit is integration of algebraic rational function. Second, integration of rational algebraic function. Third, integration of transcendental function. And last 4 unit, बीटा गॅमा फंक्शन्स अँड मल्टिपल इंटिग्रल्स. हा आपला सिलेबस आहे इंटिग्रल कॅल्क्युलस. तर स्टुडंट्स, फर्स्ट युनिटमध्ये आपलं काय व्हायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन्स. तर सब आर्टिकल बघू आपण काय काय त्याच्यामध्ये. मेथड ऑफ इंटिग्रेशन, पार्शियल फ्रॅक्शन्स, नॉन repeated linear factor only in the denominator, linear or quadratic non-repeated linear factor, integration of lx plus m by capital AX square plus 2bx plus c bracket square, where n is a positive integral different from 1. The next article is reduction formula for integration of 1 by y square plus k square bracket raised to n dr, integration of algebraic rational functions by substitution. फर्स्ट यूनिट से सब आर्टिकल है. सेकेंड यूनिट इंटीग्रेशन ऑफ रैशनल अलजेब्रिक फंक्शन इज integration of 1 by root ax square plus bx plus c. This equation, integration of root ax square plus bx plus c, integration of px plus q by root of in bracket ax square plus bx plus c. Next article, integration of in bracket c0 x to the power n plus c1 x to the power n minus 1 plus up to plus cn bracket close root ax square plus bx plus c, integration of 1 by in bracket ax plus b root of cx plus d, integration of 1 by ax square bx plus c root px plus q, integration of rationalization, integration of x to the power m of a plus b x to the power n bracket to the power p, where m and n and p are not necessarily integrals. Reduction formula for integration of x to the power m of a plus bx to the power n whole power p dx. These are all the sub article of unit second. And unit third, reduction formula for integration of sin raised to mx dx, reduction formula for integration cos raised to n dx, where m and n are positive integral. Reduction formula for sin raised to mx cos raised to nx dx, integration of sin raised to mx cos raised to nx. Reduction formula for tan raised to nx dx plus integration of cot raised to nx dx, reduction formula for sec raised to nx dx plus and reduction formula for integration cos raised to nx dx, reduction formula for integration of e to the power x sin raised to n bx dx and integration of e to the power x cos raised to n bx dx.
and definite integral, that's mean definition, properties of definite integrals as the limit of a sum. And last chapter in this paper, beta gamma functions and multiple integral, definitions of gamma function, definition of beta functions, fundamental properties of gamma function, product of two integral, value of value of by 1 by half beta functions integral of sin raised to 2 m minus 1 theta cos raised to 2n minus 1 theta double integral, limit of integration for double integration f of x comma y dx dy, area by double integration, and value under the surface comma polar coordinate, change from Cartesian of the polar coordinate. तर स्टुडंट्स, इंटिग्रल कॅल्क्युलस ह्या पेपरमध्ये टोटली 4 युनिट्स आहेत. त्यासाठी बुक्स आहे इंटिग्रल कॅल्क्युलस बाय शांती नारायण एस चांद कंपनी लिमिटेड, एडिशन 1994, रिप्रिंट, आणि तिच्या खालील काय स्कोप्स आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला फर्स्ट युनिटपासून सुरुवात करायची. ओके, तो थँक्यू ऑल ऑफ